ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केलाय। बाळासाहेबांचा मृत्यू 2 दिवस आधीच झाला होता असं रामदास कदमांनी म्हटलेलं आहे। 2 दिवस बाळासाहेबांचे अंगठे घेतलेत असं देखील कदम यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं हे सांगावं असं देखील आव्हान त्यांनी दिलेलं आहे। दसरा मेळाव्यातनं रामदास कदमांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यांवर झोपलो असं देखील त्यांनी सांगितलंय। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं याची माहिती काढा असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून नाव घेऊ शकता, राजकीय दिसला म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा थोडंच मीडियामध्ये। शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती? कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पकावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस।